नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अमोली गीतांजली हिच्या ऑफिसमधून घरी आलेली असते। जेव्हा ती घरामध्ये नसते तेव्हा तिच्या इथे काम करणारी बाई क्षितिजाला घेऊन आकाश आणि भूमी यांना भेटायला गेलेली असते आणि आता ती घरी येईपर्यंत अमोली घरी येऊन पोचलेली असते। तेव्हा अमोली म्हणत असते की चला आता मी ॲडव्होकेट गीतांजली यांना भेटून आले याबद्दल रागिनी आत्यांना सांगायला हवं। तेव्हा ती रागिनीला फोन करायला जाणार तेवढ्यातच तिचं लक्ष पाळण्याकडे जातं। तेव्हा पाळण्यामध्ये क्षितिजा नसते। तेव्हा अमोली खूपच जास्त घाबरते। तिला असं वाटतं की क्षितिजा कुठे गेली। तिला वाटतं की भूमी येऊन क्षितिजाला आपल्याबरोबर घेऊन गेली की काय, म्हणून ती मनातल्या मनात फारच घाबरते आणि ती लगेचच आपल्या इथे काम करणाऱ्या बाईला फोन करते। कारण ती जेव्हा आवाज देत असते तेव्हा ती बाई घरामध्ये नसल्यामुळे आवाज काही देत नाही। तेव्हा ती म्हणत असते, कुठे गेली ही बाई, मगापासून आवाज देते। सरिताताई अशी हाक मारत असते पण ती काही आवाज देत नाही। तेव्हा अमोली तिला फोन करते। फोन केल्यानंतर ती विचारते, ताई तुम्ही कुठे आहात? तुम्ही बाळाला तुमच्याबरोबर घेऊन गेलात का? पिल्लू तुमच्यासोबत आहे का? तेव्हा ती म्हणते, हो पिल्लू माझ्याबरोबर आहे, मी तिला आता घरी घेऊन येते, तुम्ही आलात का? तेव्हा अमोली म्हणते, हो मी आले, तुम्ही या आता बाळाला घरी घेऊन या। तेव्हा इथे तिच्या जीवात जीव येतो। तिला असं वाटतं की मी घरामध्ये नसताना संधीचा फायदा घेऊन भूमी तर आली नाही ना बाळाला घ्यायला, असा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो। पण जेव्हा इथे सरिताताई सांगतात की नाही बाळ माझ्याकडे आहे, तेव्हा अमोलीला फार बरं वाटतं। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी आता गाडीतून जात असते आणि ती म्हणत असते की अच्छा, म्हणजे इथे आकाश आणि भूमी घाईघाईने त्या कार्टीला भेटायला जात होते तर, आणि ती अमोलीच्या इथे काम करणारी ती बाई ती आता क्षितिजाला घेऊन आकाश आणि भूमी यांना भेटवायला घेऊन येते का? चला आता ज्या केससाठी इथे अमोली गेली आहे ना, त्या केससाठी खूप मोठा पुरावा अजून आम्हाला मिळालेला आहे। तर इथे भूमी कशा पद्धतीने अमोलीचं बाळ तिच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करते असं सिद्ध करणारा पुरावा आता कोर्टामध्ये ती सादर करणार असते। आणि हा तोच पुरावा आहे ज्या वेळेला ती आता सरिताताई बाळाला घेऊन भूमी आणि आकाश यांना भेटायला घेऊन आलेले असतात। तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनीने आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओसुद्धा तयार केलेला असतो आणि संत्यानेसुद्धा। त्यानंतर प्रेक्षकांनो आता रागिनी म्हणत असते की चला आता कधी एकदा मी हे सगळं सत्य अमोलीला जाऊन सांगते असा प्रश्न तिला पडलेला असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो संत्याचा फोन येतो। संत्याचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो, काय मॅडम, अहो तुमचा यशपाल हा तर हार्ट पेशंट निघाला। तेव्हा रागिनी म्हणत असते की संत्या एक मिनिट, माझ्याशी बोलताना नीट बोल, मी कोण आहे तुला माहिती आहे ना? रागिनी पटवर्धन आहे मी, त्याच्यामुळे माझ्याशी बोलताना नीटच बोलायचं। तेव्हा संत्या म्हणत असतो, अहो मॅडम मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही मला जी माहिती काढायला सांगितली होती ना, ती सगळी माहिती मी मिळवली। अहो तो यशपाल आहे ना, ज्याच्याबद्दल तुम्ही माहिती मिळवायला सांगितली, तो यशपाल एक हार्ट पेशंट आहे, म्हणजे त्याला हृदयाचा त्रास आहे हे नक्की। तेव्हा रागिनी म्हणते त्याच्या काही गोळ्या वगैरे चालू आहेत? तेव्हा संत्या म्हणतो हो त्याच्या काही गोळ्या चालू आहेत। त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की ठीक आहे, त्याच्यावरती असंच बारीक लक्ष ठेव आणि त्या नर्सवरती, प्रीती नर्सवरती सुद्धा तुझं लक्ष आहे ना? तेव्हा संत्या म्हणतो काळजीच करू नका, तिच्यावरती तर माझं बारीक लक्ष आहे। त्यानंतर इथे संत्याने सगळी यशपालची माहिती काढलेली असते की एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचं इथे हार्टचं ऑपरेशनसुद्धा झाले, पण तिथे 50%च तो बरा झालेला आहे, 50% नाही, आणि म्हणूनच त्याचं हृदय खूप कमकुवत आहे, म्हणून त्याला जास्त मोठा धक्का, त्याचबरोबर वजनदार वस्तू जास्त इथे त्याला उचलत वगैरे नाही। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता यशपाल रागिनीकडे आलेला असतो, कारण त्याला तिथे सुखाने फक्त आणि फक्त राहायचं असतं। त्यामुळे इथे आता रागिनी म्हणत असते की चला यशपालबद्दलसुद्धा महत्त्वाची माहिती मिळाली आहे, तर तिकडे आता आपल्याला भूमीच्या विरोधातसुद्धा कोर्टामध्ये सादर करण्यासाठी खूप पुरावे हाती लागलेले आहेत, असं सुद्धा आता रागिनी म्हणत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण आपापलं काम करत असतात। भूमी इथे देवाजवळ दिवा लावत असते, तरी इथे मनू आणि आजी दोघीजणी भाजी निवडत असतात। तेव्हा मनू म्हणत असते, आजी खरंच सांगू का, ताईचं हे दुःख मला बघवत नाही आहे हो,
त्यानंतरला आजी म्हणत असते, हो ना गं, मला पण इथे भूमीचं हे दुःख बघवत नाही. तेव्हा मनू म्हणते की ताई आणि भाऊजी क्षितिजाला भेटायला गेले होते, पण क्षितिजाजवळ भेटणंच झालं नाही. बघा ना ताई किती निराश झाले. कधी एकदा क्षितिजा त्यांच्याकडे येते असं झालं आहे मला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कुरिअरवाला आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो की कुरिअरवाला. त्यानंतरला भूमी महाजन हिच्या नावाने ते लेटर आता आलेलं असतं. तेव्हा सही वगैरे केली जाते. तेव्हा मनू म्हणत असते, ताई अगं तुझ्या नावाने लेटर आले. तेव्हा आकाश म्हणतो, माझ्या नावाने कसं काय लेटर येईल आणि का? तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमीच्या नावाने लेटर, बघू ते मला कोणी पाठवलं आहे ते. त्यानंतरला आता त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर आकाशला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्याच्यामध्ये इथे असं लिहिलेलं असतं, अमोलीने भूमीसाठी. इथे आता ॲडव्होकेट गीतांजली वेद पाठक यांच्याकडून भूमीला नोटीस आलेली असते. तेव्हा अमोलीने तिच्यावरती आरोप केलेले असतात की भूमी मला मेंटली हरॅस्ड करण्याचा प्रयत्न करते, मेंटली हरॅसमेंट करते ती, आणि माझ्या बाळाला माझ्यापासून, माझ्या मुलीला दूर करण्याचा प्रयत्न करते, असे आता आरोप झालेले असतात, ते म्हणजे भूमीवरती. तेव्हा इकडे आता मनूसुद्धा ते सगळं वाचताना म्हणते की ताई अगं हे कसं शक्य आहे? त्या अमोलीने तुला इथे आता लीगल नोटीस पाठवली आणि आता थेट कोर्टाकडून तुला नोटीस पाठवली, याला काय अर्थ आहे? तेव्हा इकडे मनू म्हणते, भाऊजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ती मुलगी जितकी दिसते तितकी साधीभोळी नाही आहे, तिला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका, असं मी स्पष्टपणेच सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकलं नाही, असं मनू म्हणते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी म्हणत असते, अगं ती अमोली एवढं टोकाचं पाऊल उचलेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. खरंच अमोलीने आधी आपल्याला लीगल नोटीस पाठवले आणि आता तिने भूमीवरती आरोप केलेत की तिने तिला मेंटली हरॅस्ट केलं आहे आणि बाळाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तिने आता वकिलामार्फत आपल्याला नोटीस पाठवले, म्हणजे उगाच ती आता कोर्ट कचेरी करणार. तिच्याशी आता एकदा बोलायला हवं, असं आता आकाश म्हणतो, तिला समजवायला हवं. त्यानंतर इथे आता सगळी माहिती तिने कोर्टामध्ये आता काय होणार आहे त्याबद्दल आणि गीतांजली वेद पाठक यांना भेटल्यानंतर ज्या पद्धतीने बोलणं झालेलं असतं हे सगळं आता इथे अमोली रागिणीला सांगत असते. तेव्हा रागिणी म्हणत असते की अमोली बाळा, कसं आहे ना, म्हणजे हे कोर्ट कचेरी खरं तर आकाश आणि भूमी यांच्या विरोधामध्ये करायचं नव्हतंच, पण आता काय करणार ना, इथे भूमी काही ऐकायला तयारच नाही आहे. भूमी सरळ सरळ तुझ्या बाळाला तुझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आपण तिचं दुःख समजून घेतोय ना, पण ती कुठे पुढच्या माणसाचा इतका विचार करते. म्हणजे सरळ सरळ ती तुला काय म्हणाली की हे बाळ तुझं आहे, आधी ती म्हणाली, आणि आता म्हणते की हे बाळ माझं आहे, माझं बाळ मला देऊन टाक. कोणी असं लगेच देऊन टाकेल का? तेव्हा अमोली म्हणते, हो ना, मला पण तेच म्हणायचं आहे. त्यानंतर इथे रागिणी म्हणत असते, पण बघ बाबा तू एकदा फेरविचार करा, नाहीतर ॲडव्होकेट इथे गीतांजली वेद पाठक खूपच जास्त कडक आहेत. एकदा का त्यांनी केस घेतली की त्यांच्या विरोधामध्ये जो खोटं बोलणारा आहे, जो खोटे पुरावे सादर करतो, अशी लोकं तिला अजिबात आवडत नाही, गीतांजली वेद पाठक यांना. तेव्हा अमोली म्हणते, हो ना, पण त्यांनी माझी केस अप्रूव्ह केली म्हणजे नक्कीच ती माझी व्यवस्थित मदत करतील. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता आकाशचा फोन येतो. तेव्हा अमोली म्हणत असते की रागिणी आत्या, आकाशचा फोन आहे, मला असं वाटतंय त्याने फोन केला आहे, याचा अर्थ त्याला कोर्टाची नोटीस गेली असेल का? आता त्या लोकांना वाटेल की मी त्यांच्या विरोधामध्ये इथे कोर्ट कचेरी करते. मला पण खरं तर आनंद होत नाही आहे भूमी आणि आकाशच्या विरोधामध्ये अशी केस वगैरे करायला, पण त्या भूमीने माझ्यासमोर काही पर्यायसुद्धा ठेवलेला नाही आहे. तेव्हा मी काय करू? हा फोन उचलू का? तेव्हा रागिणी म्हणते, हो उचल ना, आणि तू त्याला समजावून सांग की मी तुमच्यावरच्या कुठल्याही रागापोटी आता केस वगैरे केलेली नाही आहे. मी फक्त माझ्या बाळाच्या सुखासाठी आणि भूमीने माझ्या बाळापासून दूर राहावं यासाठी मी ही केस केलेली आहे, असं तू स्पष्टपणे आता बोल. तेव्हा इथे आता अमोली फोन उचलते. तेव्हा आकाश म्हणत असतो की अमोली, तू पाठवलेली कोर्टाची नोटीस आम्हाला मिळाली. ॲडव्होकेट गीतांजली इथे आता वेद पाठक यांनी आम्हाला नोटीस पाठवली. पण मी काय म्हणतो अमोली, खरंच याची काही गरज होती का? अगं आपल्या दोन कुटुंबामध्ये इथे आता कौटुंबिक इथे चांगले रिलेशन आहे, चांगले आपले संबंध आहेत, आणि तू काय केलंस? तू आम्हाला लगेच इथे लीगल नोटीस पाठवलीस, त्याचबरोबर इथे आता कोर्टातून सुद्धा नोटीस पाठवलीस. हे करून खरंच काही शक्य होणार आहे का? अगं आपण दोघेजणं बसूया ना
आपण इथे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सगळं काही व्यवस्थित करूया, पण तुला तर इथे आता एक घाव आणि दोन तुकडेच करायचे आहेत. तेव्हा इथे अमोली म्हणत असते की हे बघ आकाश, मला सुद्धा हे सगळं करताना वागताना आनंद होत नाही आहे, पण मी माझ्या हे सगळं बाळासाठी केलं आहे. मी इन्सिक्युअर झाले रे. भूमी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ अमोली, तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. खरंच सांगते मी तुला मेंटली हरेस्ट करण्यासाठी किंवा तुझं बाळ तुझ्यापासून दूर करण्यासाठी मी हे केलेलं नाही आहे. क्षितिजा खरंच आमची मुलगी आहे, ते आमचंच बाळ आहे आणि आमचं बाळ जर आम्ही तुझ्याकडे मागतोय तर तू त्याच्यामध्ये आमच्यावरती केस करणार आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की अमोली, हे बघ, मी तुला खरंच सांगते आणि एक दिवस तुलासुद्धा हे सत्य कळेल, हे सिद्ध होईल की क्षितिजा आमची मुलगी आहे म्हणून. अगं, आम्ही खोटं का बोलू? आमच्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यात आले आणि आता मला कळले की ते बाळ माझंच आहे म्हणून. तेव्हा तू आमचं बाळ आम्हाला परत करून टाक ना. भूमी म्हणत असते की हे बघ अमोली, तुलासुद्धा एक दिवस पुरावा नक्की मिळेल. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि अमोली, पारितोषला तरी येऊ दे ना गं. पारितोष काय बोलतोय त्याचं म्हणणं तू इथे आता लक्षात घेणार नाही आहेस का? हे बघ अमोली, ही आता नोटीस वगैरे पाठवायची खरंच काही गरज नव्हती. तेव्हा अमोली म्हणते, गरज होती. हे सगळं या भूमीमुळे होते. ती माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. मग आता या भूमीला आता शांत करायला नको का? तेव्हा आजी म्हणतात, अमोली बाळा, अगं पण ऐकून तरी घे ना. तेव्हा अमोली म्हणत असते, आजी प्लीज तुम्ही काही बोलू नका या सगळ्याच्यामध्ये. मी तुमचा खरंच खूप रिस्पेक्ट करते, खरं तर सगळ्यांचाच. पण तरीसुद्धा इथे काही सिच्युएशन अशा येतात जेव्हा माणसाला फक्त स्वतःचा विचार करायचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायकवाड सर आलेले असतात. तेव्हा गायकवाड सरांना एक फोन येतो. तेव्हा त्याचे हवालदार म्हणत असतात की हे बघा सर, आपण आता नर्स प्रीती यांचा शोध घेत होतो आणि त्यांच्या नवऱ्याचं सुद्धा. तेव्हा त्यांना मदत करणारा आता एक माणूस सापडला आहे. तेव्हा ही टीप आता इथे गायकवाड सरांना मिळालेली असते आणि खूपच छान पद्धतीने इथे आता गायकवाड सरांचा स्टाफ आणि गायकवाड सर त्या माणसाचा पाठलाग करत असतात. त्यानंतर तो माणूस जात असताना इथे त्यांची टीम आणि गायकवाड सर हळूवारपणे त्याच्या मागे मागे चालत असतात. तेव्हा त्या माणसाला आता कुणीतरी आपला पाठलाग करतं ही चावू लागते आणि तो तिथून आता पळ काढत असतो. गायकवाड सर म्हणतात, धावू नको, पळू नको, सांगतोय ना पळू नको म्हणून. त्यानंतरला तरीसुद्धा तो माणूस आता पळतच असतो. हा माणूस तोच आहे जो इथे प्रीती नर्स आणि तिच्या नवऱ्याला मदत करत असतो. तेव्हा गायकवाड सर त्याला योग्य वेळेवरती पकडतात. गायकवाड सरांनी बघितल्यानंतर मग काय, त्याला आता चांगला चोपच मिळणार असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रागिनी आता अमोलीला म्हणत असते, अमोली बाळा, तू गेलीस का आता गीतांजलीच्या ऑफिसमध्ये? तेव्हा अमोली म्हणते, हो हो रागिनी आत्या, मी गीतांजलीच्या ऑफिसमध्ये आता येऊन पोचलेली आहे. खरं सांगू का, मलासुद्धा इथे भूमी आणि आकाश यांना त्रास द्यायला आवडत नाही आहे, पण त्या भूमीने माझ्यासमोर कुठला पर्यायसुद्धा ठेवलेला नाही आहे. तेव्हा अमोली म्हणत असते की हे जे काही करते ना, या सगळ्याला जबाबदार ती भूमी आहे. ती भूमी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते, म्हणून मला हे आता पाऊल उचलावं लागले. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, पण बघा इथे अमोली, तुला खरंच आता पुढे जायचं आहे ना, की थांबायचं आहे तुला इथे, मागे फिरायचं आहे परत? तेव्हा अमोली म्हणते, नाही अजिबात नाही, आता मी पुढे पाऊल टाकले ना, आता मी मागे घेणार नाही आहे. तेव्हा इथे अमोली म्हणते, रागिनी आत्या, तुम्हाला माहिती आहे का, पौर्णिमा आणि आम्ही दोघेजणं बोलत असताना एक गोष्ट मला कळली की इथे पारितोष आल्यानंतर मला तो हे काहीच करू देणार नाही आहे. तो लगेचच भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल आणि कदाचित क्षितिजाला तिला देऊनसुद्धा टाकेल. म्हणून आता इथे पारितोष येण्याच्या आधी मला ही सगळी लीगल प्रोसेस आहे ना, ती सगळी पूर्ण करून घ्यायची आहे आणि इथे क्षितिजाची मला संपूर्णपणे आता कस्टडी ठेवून घ्यायची आहे, असं अमोली म्हणत असते. अमोली म्हणते की मला दुसरं काही नको आहे, मला फक्त इथे आता माझं बाळ हवं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, आता तू गेलीच आहेस गीतांजली वेदपाठकीला भेटायला, आता मी तरी काय करू? जर तू पाऊल पुढे टाकायचा निर्णय घेतला आहेस तर काहीतरी विचार करूनच घेतला असशील, नाही का? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, अगं पण तुला माहिती आहे ना, पौर्णिमाने सगळे पुरावे दिलेत का तुला? म्हणजे भूमी आणि आकाश कसे चोरून चोरून भेटायला जातात हे सगळे पुरावे तुला मी पौर्णिमाकडे दिले होते, मिळाले ना? तेव्हा अमोली म्हणते, हो हो, मला सगळे पुरावे मिळालेत आणि तेच तर पुरावे मी आता कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि चांगली वाट लावून ठेवणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अमोली आता वाईट साईटच बोलत असते.
म्हणजे ती इथे भूमी आकाशला तर बोलतच असते आणि त्याचबरोबर इथे आता रागिणीची तिची चांगली मैत्री झालेली असते. रागिणीला सगळं काही सत्य ती सांगत असते. त्यानंतर इथे आता अमोली म्हणत असते की इथे काय काय घडतंय ना ते सगळं मी तुम्हाला आता फोन करून सांगणार आहे. तेव्हा रागिणी म्हणते ठीक आहे, काय त्याचा निकाल लागतोय ते बाबा सांग मला एकदाच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अमोली म्हणत असते की पारितोष येण्याच्या आधी मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा, त्यानंतरला मला काही काम करता येणार नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जेव्हा बाळाला घेऊन तिची सर्वंट अमोलीची सर्वंट जेव्हा इथे मार्केटमध्ये आलेली असते तेव्हा रागिणीने त्यांचे फोटोज काढलेले असतात. ते फोटोज आता पौर्णिमाला ती पाठवते आणि पौर्णिमा ते सगळे पुरावे अमोलीला देते. तेव्हा इथे अमोलीची केस अजूनच स्ट्रॉंग व्हावी यासाठी त्या दोघ्याजणी प्रयत्न करत असतात. त्यानंतर इथे आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा बघितलंस ना, म्हणजे मी तुझ्याकडे जे पुरावे दिले होते ना त्या भूमीला न देता त्या अमोलीला देण्यासाठी आपल्याकडे खूप काही आहे. आपण चांगला अमोलीला इथे आता धक्का देऊया आणि भूमीला सुद्धा. तेव्हा इथे अमोली आपल्या पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे. ते आपल्या सांगण्यावरून भूमी आणि आकाशच्या विरोधात तिने इथे आता तक्रार नोंदवलेली आहे आणि कोर्टाकडून नोटीससुद्धा पाठवली आहे. गीतांजली वेदपाठक आहेत ना, त्यांना खोटं नाटक काही आवडत नाही आणि जेव्हा इथे भूमीचा खोटारडेपणा त्यांच्यासमोर येईल ना तेव्हा एक गोष्ट इथे क्लिअर होईल, ते म्हणजे की भूमीला कुणीही आता इथे समजून घेणार नाही आहे. भूमीचं सगळ्यांना वागणं खोटंच वाटेल. ती खरोखर अमोलीच्या बाळाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते हे आता इथे गीतांजलीला वाटेल आणि ती भूमीला इथे आता खूपच जास्त रागवेल आणि तिच्यावरती चिडेलसुद्धा आणि तिच्यावरती गुन्हासुद्धा दाखल करेल असं आता रागिणी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी आलेली असते गायकवाड सरांना भेटायला. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम बरं झालं तुम्ही आलात, आपल्या हाती ना खूप मोठा पुरावा लागलेला आहे. इथे आता प्रीती नर्स आणि तिचा नवरा यांच्या टोळीतला एक माणूस आपल्या हाती लागलेला आहे. आता त्याच्याकडून आपण सत्य वधून घेऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणत असते की अरे वा, म्हणजे त्याला जर आपण आता इथे तुमचा पोलिसांचा हिसका दाखवला की तो सगळं सत्य सांगेल की त्याला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं, कुणाच्या सांगण्यावरून करतोय. म्हणजे एकदा का आता त्या माणसाने अमोलीसमोर सांगितलं की माझ्या बाळाला गायब करण्यामागे त्या सगळ्यांचा हात होता, तर अमोली माझं बाळ परत करेल ना. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की गायकवाड सर मला सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती आणि त्याच्यावरती तुमची ॲडवाईससुद्धा हवी होती. तेव्हा इकडे आता गायकवाड सर म्हणतात की लीगल ॲडवाईस, पण असं काय झाले तुम्ही सांगाल का. तेव्हा भूमी म्हणत असते गायकवाड सर मी तुम्हाला आधीपासूनच ही गोष्ट सांगायला बघत होते. आम्हाला इथे अमोलीने एक लीगल नोटीस पाठवले आणि त्याच्यानंतरला आता कोर्टाकडून सुद्धा आम्हाला एक नोटीस आली. ॲडव्होकेट गीतांजली इथे आता यांच्यामार्फत आम्हाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये अमोलीने असं लिहिलं आहे की मी तिच्या बाळाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आणि तिला मेंटली हरॅस्ट करण्याचा प्रयत्न करते असं तिने आता माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा इथे आता मी काय करायला हवं. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणत असतात की कसं आहे ना मिसेस भूमी, तुम्ही नका कसला विचार करू, तुम्ही असं काहीही करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. गीतांजली वेदपाठक यांना मी सुद्धा ओळखतो, खूप मोठ्या वकील आहेत त्या आणि ते जेन्युइन माणूस आणि खोटाडा माणूस यातला फरकसुद्धा लगेचच ओळखतात. तेव्हा तुम्ही जशा आहात ना तशा तिथे जा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला घाबरून बसायची अजिबातच काहीही गरज नाही आहे, कळतंय का तुम्हाला. आणि तसंही माझा विश्वास बसत नाही आहे की अमोली मॅडम यांनी तुम्हाला कोर्टामार्फत नोटीस कशी काय पाठवली. तुमच्या घरातले संबंध तर चांगले आहेत ना, तुमचे कौटुंबिक संबंध आहेत, मग तरीसुद्धा इथे अमोलीने आता तुम्हाला लीगल नोटीस कशी काय पाठवली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते नाही सर मला पण माहिती नाही आहे, पण अमोली इतकी इन्सिक्युअर झाले ना की तिला असं वाटते की तिचं बाळ मी आता तिच्यापासून दूर करते, पण तिला एक गोष्ट माहितीच नाही आहे की ते बाळ माझं आहे म्हणून. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता गायकवाड सर म्हणत असतात मी काय म्हणतो आता त्या व्यक्तीकडून आपण सत्य आहे ना लवकरात लवकर वधवून घेऊया असं मला वाटतं. तेव्हा भूमी म्हणते त्याची गरज नाही आहे, एक काम करा गायकवाड सर त्या माणसाला सोडून द्या. तेव्हा गायकवाड सर म्हणतात भूमी मॅडम अहो हे काय बोलताय तुम्ही, त्या माणसाला आपण सोडून द्यायचं. तेव्हा भूमी म्हणते हां त्या माणसाला सोडून द्या, मग पुढे जे काही करायचं आहे ना ते आपण सगळं काही इथे व्यवस्थितरित्या करू.
तेव्हा भूमीच्या डोक्यामध्ये आता एक प्लॅन आलेला असतो. ती म्हणत असते की चला आता आपण इथे त्या माणसाला सोडूया आणि मग त्याच्या मार्फतच आपण सत्य काय आहे ना ते वधवून घेऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता प्रीती नर्स म्हणत असते की त्या रागिणीचं नाव घेऊन आपल्याला पैसे मिळणार असतील तर आपण तिचं नाव सांगूया आणि त्या बदल्यात पैसे घेऊया. तेव्हा त्या माणसाचा भूमीला फोन येतो. भूमी म्हणत असते गायकवाड सर त्या माणसाचा फोन आलेला आहे. तेव्हा इथे तो माणूस आता रागिणीचं नाव सांगायला तयार झालेला असतो. तेव्हा इथे आता भूमी आणि गायकवाड सर यांचं बोलणं रागिणी लपून छपून आणि चोरून ऐकत असते.